आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या विरोधात सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल झाल्या। यानंतर या पोस्टच्या विरोधात आज सिरसाळा शहरामध्ये बंद करण्यात येतोय। एक मोठी रॅली ही शहरात निघाली। आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती ज्या प्रकारचे वादग्रस्त लिखाण झालं, आतापर्यंत जवळपास 4 ते 5 शहरं बीड शहरात जिल्ह्यातली बंद झाली होती आणि आता सिरसाळा जे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठं गाव आहे त्या शहरामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे ओबीसी समाजातील लोक एकत्रितपणे रस्त्यावरती उतरलेत। यापूर्वी केवळ बंजारा समाजातील लोक एकत्रित येऊन निषेध व्यक्त करत होते, मात्र सिरसाळ्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की ओबीसी समाजातील सगळे जाती धर्मातील लोक एकत्र येऊन पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे सोशल मीडियावरती वादग्रस्त लिखाण होत आहे त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेत। आम्ही जातीभेद करत नाही, आमची ताई भेद करीत नाही। मग आमच्या ताईवर जर असा अन्याय करते तर त्या नालायकाला बिना आया बहिणीचे नसतील का? ते त्यांना बी आई असतील, बहिणी असतील। आमच्या ताईवर अन्याय झालाय म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक जर ताईच्या आमच्या लोकनेत्याबद्दल जर आक्षेपार्ह करत असतील तर आम्हाला आमचा ओबीसी त्यांना माफ करणार नाही। विषय हा प्रभावाचा नाही, प्रभाव पचवलाय त्यांना। ह्याच्या अगोदरही अनेक प्रभाव पचवलेले आहेत, इथून पुढे पचवतील। हार आणि जीत ही कुणातरी होत असते। आमचा हा निषेध मोर्चा जे आहे आमच्या ओबीसी नेत्यावर आक्षेपार्ह कमिट करणं आणि ओपनला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न मिळू देण्यासाठी आता निषेध आणि मोर्चा। गोविंद शेळके, एबीपी माझा, सिरसाळा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।